जय शिवराय मित्रांनो, शिवभारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सहज वाचत होतो आणि वाचत असताना शिवकाळातील जावळीचा प्रसंग वाचण्यात आला. तो तुम्हाला सांगायचा आहे. सह्याद्रीच्या कुशीत एक अशी दरी होती जिथे सूर्याची किरणही जमिनीपर्यंत पोहोचायला घाबरायची. घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि कित्येक वाटेवर मृत्यूची चाहूल, ही होती जावळी. आणि याच जावळीवर स्वराज्याचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण जावळी जिंकणं एवढं सोपं नव्हतं, कारण या प्रदेशावर सत्ता होती ते चंद्रराव मोऱ्यांची. मग महाराजांनी जावळीवर स्वारी का केली, मोऱ्यांचा पराभव कसा झाला आणि जावळी स्वराज्यासाठी इतकी महत्त्वाची का होती, चला जाणून घेऊया जावळीच्या या थरारक प्रसंगाची कहाणी. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यास पायबंद घालण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने एक जबरदस्त खेळी केली होती. त्याने थेट वाई परगण्यावर अफझल खानासारख्या बलाढ्य आणि अनुभवी सरदाराची सुभेदार म्हणून नियुक्ती केली. पुण्याच्या चहूबाजूंनी मोगल आणि आदिलशाही सत्ता वेढलेली होती. अशा वेळी विनाकारण संकट ओढवून न घेता शिवरायांनी राजमाता जिजाऊसाहेबांशी मसलत केली आणि काही दिवस शांत बसून बचावात्मक पवित्रा घेण्याचे ठरवले. याच काळात त्यांनी राजगड, तोरणा, चाकण आणि पुरंदर अशा गडकोटांची डागडुजी केली आणि आपले पूर्ण लक्ष वळवले एका अतिशय दुर्गम प्रांताकडे, म्हणजेच जावळी प्रांताकडे. जावळीचा हा प्रांत अत्यंत दुर्गम आणि घनदाट अरण्याने वेढलेला होता. एका बाजूला महाबळेश्वराचे उंच पर्वत, तर दुसऱ्या बाजूला रायरीचा डोंगर रांगा. शिवभारतकर म्हणतात, ज्याच्या ताब्यात जावळी त्याच्या ताब्यात संपूर्ण वाई प्रांत आणि सह्याद्री आहे. या जावळीवर पूर्वी अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद गवान यासारख्या बलाढ्य यवनी सत्तांनी स्वारी केली होती. पण जावळी या घनदाट जंगलात त्यांचे हजारो सैनिक मारले गेले आणि त्यांची पुरती फजिती झाली. म्हणूनच पुढील राज्यकर्त्यांनी जावळीत थेट शिरण्याचे धाडस न करता तिथल्या स्थानिक मोरे घराण्याला आपले मांडलिक बनवून घेतले. जावळीचे जहागीरदार चंद्रराव ही पदवी लावत दौलतराव चंद्रराव मोरे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी मदत म्हणून यशवंतराव मोरे यांना जावळीच्या गादीवर बसवले. शिवरायांना आशा होती की हा नवीन चंद्रराव स्वराज्याला साथ देईल. पण गादीवर बसतात यशवंतराव उद्दाम झाला. त्याने स्वराज्यातील गुन्हेगारांना आश्रय देण्यास सुरुवात केली. जेव्हा शिवरायांनी त्याला सामोपचाराने ताबेदारी स्वीकारण्याची निरोप पाठवला, तेव्हा चंद्ररावाने अत्यंत उद्धटपणे प्रतिनिरोप धाडला की तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? जावळीला याल तर तुमचा एकही माणूस परत जाणार नाही. तुमचा पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. आम्ही कोकणचे राजे आहोत. चंद्ररावांचे हे नीतिहीन आणि उन्मत्त उत्तर पाहून शिवरायांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जावळी वठणीवर आणण्याचे ठरवले. शिवरायांनी आपल्यासोबत संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ, सबनीस आणि मावळ प्रांतातील जेधे बांदल, सिलीमकर या शूर देशमुखांना घेऊन जावळीवर जोरदार आक्रमण केले. घनघोर लढाई झाली. चंद्रराव मोरे मारला गेला आणि शिवरायांनी जावळी जिंकून घेतली. या विजयामुळे मोऱ्यांची पिढ्यानपिढ्या साठलेली प्रचंड संपत्ती शिवरायांच्या हाती लागली. याच धनाचा उपयोग करून शिवरायांनी जावळीजवळच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड नावाचा अभेद्य किल्ला बांधला. शाहीर आग्यानदास म्हणतात, राजगड राजियांचा, प्रतापगड जिजाऊंचा आवडता होता. जावळीचा विजय हा स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने मोलाचा दगड ठरला. यामुळे आदिलशाही आणि महाबलाढ्य मोगल सत्तेला मोठा हादरा बसला. या एकाच विजयामुळे उदयोन्मुख स्वराज्याचा विस्तार आणि सैन्यबळ थेट दुप्पट झाले. जावळी ताब्यात आल्यामुळे रायरी किल्ल्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीचा मार्ग मोकळा झाला होता आणि शिवरायांनी परकीय सत्तांशी लढण्यासाठी आरमार म्हणजेच नेव्ही उभारणीचा ऐतिहासिक विचार सुरू केला. इतकेच नव्हे तर चंद्ररावांच्या चाकरीत असलेला पराक्रमी योद्धा मोरारबाजी देशपांडे शिवरायांच्या गुणांनी प्रभावित होऊन स्वराज्यात सामील झाला, ज्यांनी पुढे पुरंदरच्या वेढ्यात प्राणांचे बलिदान दिले. अशा प्रकारे जावळीचा विजय
हा स्वराज्यासाठी खऱ्या अर्थाने भक्कम पाया ठरला. तर मित्रांनो, पुस्तकातील हा ऐतिहासिक प्रसंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला इतिहास आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.